नाव दत्तात्रय. आलोय नांदेड जिल्हा महाराष्ट्र. नांदेडच्या बाजूला एक छोटं गाव मालेगाव. शाळा शिकत होतो 10वी. शिकत असताना पूजापाठ भगवंताला भेटायची इच्छा होती. एक वकील गावात आला. त्यांनी सांगितलं 1 वर्षात देव भेटतो. आज आपण बघतो जेवढे तोंड तेवढे देव. माणूस कन्फ्यूज आहे कुठं जावं. पण शिकलेला शहाणा माणूस आहे. त्यांच्याकडे गेलो. 7 दिवसाचा कोर्स केला. खूप ज्ञान ऐकलं, वाचन केलं, खूप ज्ञान झालं. असं वाटलं भगवंत भेटेल. पण शपथ घेतली भगवंत भेटल्याशिवाय दुसऱ्यांना सांगायचं नाही. 1992 ला 10वी करून माउंट आबूला आलो. 4 तास भगवंताला बघितलं, 4 तास ऐकलं. तेव्हा निश्चय झाला. मनातले काही प्रश्न होते संपून गेले. मग घरी गेलो. 10वीच्या 2 टिशा काढल्या. 11वी 12वी केली. टेक्निकल केलं. जिल्ह्यात पहिला आलो. बजाज कंपनीचा कॉल आला. 94 ला समर्पित झालो. 96 ला गावात भाव पाटील होते. लोक विचारायचे पोरगा गेला कुठं. बामण आहे त्याचा स्क्रू थोडा लूज झालाय, तो आबूला गेलाय. त्यांनी संन्यास घेतलाय. 1996 ला बाबाला घेऊन कमिटी माउंट आबूला आली. ज्ञान सरोवर धरतीवरचा स्वर्ग. 4 दिवस राहिले. 3 दिवस ऐकले, 1 दिवस बघितले. धरतीवरच्या स्वर्गाची अनुभूती झाली. लय पेत होते. सरबत शपथ घेतली वाईट करणार नाही, करू देणार नाही. बाबा ओम शांती, सर ओम शांती. मुख्याध्यापक सारे सर माउंट आबू. गुटखा मुक्त, शरबत मुक्त. घरी केंद्र छोटंसं आई चालवते. परिवाराचे 6 सदस्य ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये समर्पित झाले. 1995 पासून प्रकाशमणी दादी बघा इकडे बाजूला, त्यांच्याकडे सेवा करतो. जेवण बनवायचे. आता जेवण बनवायला येत नाही. गावामध्ये पुरुष प्रधान लोक जेवण नाही बनवत. इथं जेवण बनवा का काय बनवून भाषण करा, पगार नाही, फ्री सेवा आहे. 2 वर्षे सेवा केली. जेवण बनवायला शिकलो. आजम मिळाली. दादी प्रकाश मणीजी बरोबर भारत भ्रमण केलं, बाहेर यात्रा केल्या. आजही तीच सेवा करतो. जेवण बनवतो. रिकामेळामध्ये जे लोक येतात त्यांना रोज गायडन्स करतो. इथं 25,000 लोक दर 15 दिवसाला बदली होतात. एवढं मोठं माईक आहे. 500-600 लोक सोबत असतात. 3 टाइम व्हिजिट चालते. काही लोक मोठे असतात, असं बसून ऐकत नाही. त्यांच्या रूमवर जातो रात्री 10 ते 12. होम डिलिव्हरी, घरपोच सेवा, कुठल्या बी प्रश्नाचे उत्तर. गाव स्वर्ग ते बनवतात. बोनस जो आपल्याला मिळतो. दवाचं काम करतो. वर्षात 1 सुट्टी मिळते. 1 महिना वेगळ्या राज्यामध्ये जाऊन 100 क्लासेस करतो. शाळा, कॉलेज, गाव, जेल, केंद्र, कोर्ट, पोलीस स्टेशन, रेल्वे, ब्रह्मकुमारी. 2-4 दिवस गावातले लोक येतात भेटायला. पहिले यायचे, मारामारायच्या गोष्टी करायच्या. तर देवाशिवाय बोलत नाहीत, भाषणं चालतात. पहिलं चटके, मग भाकरी. प्रयत्नांगी परमेश्वर. कर भला तो होगा भला, ही जीवन जीने की सच्ची कला. आपण आलोय चांगल्या ठिकाणी, चांगल्या वेळेला. ना इथं मंदिर आहे, ना मस्जिद आहे, ना गुरुद्वारा, ना चर्च, ना पिकनिक पॉइंट. याला म्हणते टर्निंग पॉइंट. जीवनाला जगण्याची कला मिळते. विचार करून विचार करा आपल्या बरोबर काय जाणार आहे आणि आपण कधी जाणार आहे. कोण दिवस येईल कसा, नाही घडीचा भरोसा. रात्री झोपतो, सकाळी उठतो का नाही याची बी गॅरंटी नाही. तरी माणसं म्हणतो दररोज केंद्रावर जायला आमच्याकडे वेळ नाही, आम्ही लय बिझी आहे. इथून घरी गेल्यावर जर म्हटलं माझ्यासाठी मला वेळ नाही, भगवंत जेव्हा भाग्य लिहिल तेव्हा तो म्हणेल आता तुमचं भाग्य लिहायला माझ्याकडे वेळ नाही. त्यावेळेस पश्चाताप. ती वेळ नाही म्हणून परमेश्वर कृपेनी, आपल्या काही पुण्यानी आपण इथं आलोय. ज्यांचं भाग्य पुण्य नाही किंवा कमी पडतं ते येतानाच कॅन्सल होतात. गॉड लक आहे जे आपण ईश्वराच्या घरी आलेला आहे. या ब्रह्माकुमारी बहिणी बाई 3-3 महिने पहिला अपार्टमेंट घेतात, रजिस्ट्रेशन करतात, तेव्हा इथे यायला मिळतो. असंच कोणाला येता येत नाही. म्हणून भाग्यशाली आहे आपण. आपल्या मुलांना खास मेडिटेशन शिकवा. एकाग्रता वाढते. मेरिटमध्ये येतात, संस्कार चांगले होतात, चांगल्या संसाराची निर्मिती होते. आपल्या घरच्या लोकांना कसं तरी करून ब्रह्माकुमारी केंद्राच्या मार्फत पाठवून द्या. बघून ऐकून आवड निर्माण होईल आणि सर्वांच्या सहयोगाने पुन्हा दुनिया स्वर्ग बनेल. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. ओम शांती. आता आपल्याला किचन बघायचं.